लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील ओझर परिसरामध्ये घरफोडीची घटना समोर आलेली असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ओझर येथील यमुनानगर परिसरातील एका घरातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,55,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। गणेश प्रभाकर पगार हे आपल्या कुटुंबासह बाहेर गावी गेले असताना चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला। घरातील कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे 3 तोळे सोन्याची पोत, 1.5 तोळ्याचे ब्रेसलेट, 1 तोळ्याची चेन, मणी, मंगळसूत्र, अंगठी आणि 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट असा मौल्यवान ऐवज चोरून नेलाय। या घटनेतील चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। पोलीस निरीक्षक नितीन कंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सैदाने पुढील तपास करतायत। दरम्यान ओझर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांकडून पोलीस गस्ती वाढवण्याची मागणी होती आहे। दरम्यान या घटनेमुळे ओझर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।